नमस्कार मंडळी, मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबाजी चॅनलवरती स्वागत करतो. 20 गुंठे शेती आहे या ठिकाणी. बाजूला बघितलं तर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, पण त्यांनी शेती जपली. 20 गुंठ्यामध्ये एक मॉडेल तयार केलं आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती चाललेली आहे. काय काय लावले, काय कशा प्रकारे यामध्ये आले, पूर्ण माहिती आपण पाहूया. आणि 20 गुंठ्याचं मॉडेल कसं आहे आणि यामधनं शेतकऱ्याला विषमुक्त घरी खाऊन विक्री करून चांगल्या प्रकारे कसं करू शकतो ह्या मॉडेलद्वारे, ती माहिती आपण पाहूया. साहेब, तुमचा परिचय करून द्या, नाव, आपला पत्ता इथला. नमस्कार, मी आशिष अशोक विधाते. मी इंजिनियर आहे, पण मी आवड म्हणून ही नैसर्गिक शेती चालू केली आहे मांजरी बुद्रुकमध्ये, पुण्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये सगळे मिक्स क्रॉप लावलेले आहेत मी, जे सुभाष पाळेकर, पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या भाज्या, फुले, फ्रूट्स, मसाले, मेडिसिन प्लॅन्ट जे घरी लागतात आपल्याला सगळ्या गोष्टी, ते मी या 20 गुंठ्याच्या मॉडेलमध्ये लावलेले आहेत. बरं, ह्या सेंद्रिय शेतीमध्ये येण्याचं कारण काय? कधीपासून आले सेंद्रिय शेती? आम्ही 2004 साली हा प्लॉट घेतला मांजरीमध्ये, हाऊस म्हणून, की जेणेकरून आपल्याला स्वतःचे विषमुक्त भाजी मिळेल, फ्रूट्स मिळतील. आणि त्यानंतर मी स्वतः 2007 पासून लक्ष घालायला लागलो. मग तेव्हापासून ह्या शेतात ट्रॅक्टर हा प्रकार आला नाही. बरं, फक्त सगळं नॅचरली, म्हणजे स्वतः सऱ्यावडणे, त्याला काय निसर्ग जसा देतो तशा पिकं काढत गेलो. आणि त्यानंतर 2017 साली आमचे मित्र वंदन घुले मला भेटले VSIला, ते मोठ्या पोस्टवर आहेत. मग तिथं मी ऊसाचे रोप आणायला गेलो, तर तिथं मला पद्मश्री सुभाष पाळेकरांचं नाव कळलं, की ते म्हटले की तू काही वापरत नाही तर हे वापरून बघ, जीवामृत, त्याचा वापर करून बघ, तुला कसा रिझल्ट येतो बघ. मग ते बघितलं. मग गुरुजींशी ओळख झाली, मी शिबिर केलं गुरुजींचं आमच्या. मग त्यात मला सापळा पिकं कळाली, आच्छादन कळालं, किंवा कोणकोणते स्प्रे मारायचे, आग्नेयास्त्र, दशपर्णी आर्क, मेन म्हणजे जीवामृतचा महत्त्वाचा शोध लागला मला तो. आणि तिथून माझी जमीन अजून सुपीक होत गेली. बरं. आणि आता तर असं आहे की मला कसला स्प्रेच घ्यावा लागत नाही, एवढी माती सुपीक झालेली. आणि माती जीवामृत किंवा काय द्यायचं अजून काही गरज लागत नाही आता, एवढी मातीचे जीवाणू वाढलेले आहेत आपले. किती वर्ष झाले आता याच्यामध्ये सेंद्रिय शेती? आपण 2017 पासून जीवामृत वापरतोय, ते 2017, 18, 19, 20, 21, 22 पर्यंत वापरलं. तिथून पुढे आपण आता हे सगळ्या गोष्टी बंद केल्यात ट्रायल गोष्टीसाठी, की कसं येतंय पीक. म्हणजे एक प्रकारे एकदम सुंदर आणि निरोगी येत आहे. 3 वर्षापासून तुम्ही जीवामृत, म्हणजे खत कोणतंच गेलेलं नाही, शेणखत किंवा काही नाही, घन जीवामृत नाही, काही नाही, ॲज इट इज जे नेचर देतंय, म्हणजे नेचरची जी माती आपली ती. पण आम्ही काष्ट आच्छादन आणि सजीव मल्चिंग करतो. 20 गुंठे तुम्हाला आणि एवढ्याच जमिनीमध्ये आपल्याला करायची शेती. तर मग कशा प्रकारे सुरुवात केली आणि काय काय लावत गेले याच्यामध्ये? पहिल्यांदा आम्ही जंगल मॉडेल तयार केलं 5 गुंठ्यामध्ये. त्यात आंबा, म्हणजे जेवढे फ्रूट्स आहेत आपले पुण्यात येणारे, महाराष्ट्रात आणि बाहेरचे पण, ते सगळे फ्रूट्स लावले. जास्त फोकस विजन आंब्यावर होतं, कारण आम्हाला स्वतःचा पिकलेला नॅचरल आंबा खायचा होता, घरी खाण्यासाठी. हा, सगळं 5 गुंठे घरचे खाण्यासाठी. तर का आता आज तुम्ही बघताय केमिकल आहे, कार्बाईडचं सगळे, आणि त्यांनी कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. तर आपला छोटासाच आंबा लागेल पण गॅरंटेड असेल, या दृष्टीने आम्ही ते पाऊल उचललं आणि लावले. आणि आंबा आता आम्हाला मिळतोय खायला, सगळे फ्रूट्स आम्हाला चालू झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल तर आम्ही त्यात मेथी, कोथिंबीर, लसूण, कांदा, भेंडी या सगळी उत्पन्न काढली. आणि त्यानंतर त्याच्यात जास्त आता झाडांची दाटी झाली, तर आम्ही आता त्यात इंडोर प्लॅन्ट लावतो. हळद, आलं, सुरण, आळू, परत मसाल्याचे सगळे गोष्टी आम्ही एडिटिंग केलेल्या आहेत. तर तुम्ही, म्हणजे सांगायची गोष्ट मित्रांनो, यांनी इतके वर्ष हे केलं आणि 1च महिना झाला तर त्यांनी आउटलेट काढले स्वतःचं, पूर्ण सेंद्रिय प्रोडक्ट. म्हणजे यांचे तर येतात, पण यांचे जे शेतकरी गट आहे त्यांच्याकडनं जो माल येतो, दूध डेअरीपासनं तेलापर्यंत सर्व काही माल यांच्या आउटलेटमधनं विक्री होते. म्हणजे तो एक वेगळा व्यवसाय ह्यामधनं त्यांना मिळाला आहे. हो. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल, सेंद्रिय शेतीचे फायदे आणि कशा प्रकारे करू शकतो सुरुवात? चालेल ना. आता एकंदरीत तुम्ही म्हणता ही सेंद्रिय आहे, पण आम्ही ह्याला नैसर्गिक शेती म्हणतो. नैसर्गिक हे आपलं पारंपरिक, जे आजी आजोबा करायचे पूर्वी, की जसं जंगलात येतं तसं, की पालापाचोळा पडणे, त्याचे कुजणे, त्याची माती तयार होणे, आणि शेणगोमूत्र आपलं गाईचं. सेंद्रिय हा प्रकार वेगळा आहे, त्याच्यात त्या गोष्टी लिक्विड स्वरूपात वापरल्या जातात. आणि ऑर्गॅनिक म्हणजे अमेरिकन गांडूळ वगैरे जी असतात त्यांच्यापासून ती वापरलं जातं. तसं आपल्या ह्याच्यात नॅचरली, नैसर्गिकरित्या आपल्या शेतात सगळं असतं. फक्त आपल्याला एक प्रकारची पूजा करायची, जीवामृत पाजायचे, त्याला ऑटोमॅटिक तुमची असंख्य अनंत कोटी जीवाणू वाढतात. त्यामुळे ह्याला आम्ही नैसर्गिक शेती म्हणतो. नैसर्गिक मध्ये बाहेरचे कोणते जास्त प्रोडक्ट वापरत नाही, काहीच नाही वापरायचं. फक्त तुम्हाला त्याच्याकडं हे नसेल, गोड पदार्थ नसेल, तर तुम्ही पपई टाकू शकता, चिक्कू टाकू शकता, आंबा टाकू, म्हणजे तुमच्या शेतातलं ऊस बीस त्यात कट करून टाकू शकता, जीवामृत बनवून. आणि सगळं तुमच्या शेतात इन्क्लुडिंग मिळतं, बेसन पीठ वगैरे. जर कोणाला सुरुवात करायची असेल तर कशा प्रकारे करावी, किती गुंठ्यापासून करावी? तर माझं काय म्हणणं आहे, ज्यांचं आता भरपूर क्षेत्र आहे त्यांनी अर्धा एकरवर ट्रायल घ्यावी. त्याच्यात पहिल्यांदा नांगरणी करावी. नांगरणी केल्यानंतर तुम्ही त्याच्यात घन जीवामृत टाकायचं. समजा
1 एकरचं उदाहरण देतो. तुम्ही 1 एकर असेल तर त्यात 200 किलोच घनजीवामृत टाकायचं पीस करून, 100 किलो लिंबोळी पेंट टाकायची त्या नांगरलेल्या ह्याच्यात. मग त्याला रोटावेटर मारायचा, सऱ्या करायच्या, आणि तुम्हाला काय आवडतात ती पिकं ती सुरुवात करायची तुम्ही त्यात. आणि त्याला मात्र जीवामृतचा स्प्रे दर 15 दिवसाला घ्यायचा आणि ड्रिंचिंग सुद्धा करायचा. ड्रिंचिंग पण आठवड्याला. आणि तुम्हाला काय वाटली कीड, मग आग्नेयास्त्र किंवा नीम ऑइल किंवा दशपर्णी अर्क, ह्या 3 गोष्टी तुम्ही स्वतः तयार करू शकता तिथं. सुरुवातीला काय अडचणी येतील? सुरुवातीला ज्यांची जर पेस्टिसाईडची जमीन असेल तर त्यांना रोगराई येणार, कारण त्यांची माती तेवढी हे नसते, पैलवान झालेली नसते. त्यामुळे ते झाडाची प्रतिकारशक्ती कमी पडली की त्याला वरती रोग दिसणार. आणि ज्यावेळेस त्यांची माती 3 वर्षानंतर पैलवान होईल, मग त्यांची हेल्थ बघा. आणि प्रोडक्शनमध्ये पण पहिल्यांदा फरक पडतो, पहिल्यांदा कमी येतं. मंडळी, यांचा हा पूर्ण फार्म आहे. याच्यामध्ये आता कांदा लागवड झालेली आहे याच्यामध्ये. आणि इथं हे बेड खाली आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही बेडवरतीच लागवड करता की खाली आपल्या वाफ्यांमध्ये पण लागवड करता? आपण बेडवर सुद्धा करतो आणि खाली पालेभाज्यांची लागवड करतो ह्या खड्ड्यामध्ये. बरं. हे आता हा कसा कांदा आलाय तसं ह्या खड्ड्यामध्ये आपण मेथी, कोथिंबीर, पालक, ज्या पालेभाज्या असतात, जे 1 महिन्याच्या आतली पिकं ह्याच्यात करतो. मग ते निघले की आम्हाला खुरपता पण येतं. आणि ह्याच्यावर सापळा पीक म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही मेथी, कोथिंबीर सुद्धा लावतो ह्या दोन्हीच्या गॅपमध्ये. त्यामुळे आमची खुरपणी वाचती आणि सजीव मल्चिंग सुद्धा होतं. आणि सजीव मल्चिंग म्हणजे काय? सजीव मल्चिंग म्हणजे आच्छादन, म्हणजे जेणेकरून जमीन झाकल्या गेली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की जे मेथी, कोथिंबीर असतं ते कांद्याला नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतं. म्हणजे जे युरिया लोक टाकतात ना, ते निसर्ग आपल्याला देतं. निसर्ग म्हणजे मेथी, कोथिंबीर, पालक त्या गोष्टी आपण ह्यात लावायच्या. त्याला आम्ही सजीव आच्छादन म्हणतो, जे लाईव्ह मल्चिंग. आच्छादन केल्याने फायदा काय राहतो? पाण्याची बचत होते, खुरपणी वाचते तुमची. आणि मेन म्हणजे ह्याला युरियाचं काम, नायट्रोजन फिक्सिंगचं काम मेथी, कोथिंबीर करतं. त्यामुळे आपली कांद्याची पात अशी हिरवीगार होते. आता ह्याच्यामधली आम्ही भाजी काढलेली बरं खुरपणी, आता आमचं खाऊन झालंय, तरी 1-2 खोंड राहिल्यात, तर ही मधमाशांना अट्रॅक्टिव्ह करतात आणि मित्रकीटांना. त्यामुळे आपल्याला कुठंच तुम्हाला मावा बिवा दिसणार नाही. आणि याच्यावरती कोणती फवारणी नाही, कोणतं खत ह्याच्यावर नाही, कसली काय? फवारणी नाही ह्या वर्षी. नाही तर ह्याला आपण जीवामृत फवारू शकतो दर 15 दिवसाला, त्यामुळे अजून ग्रोथ होती. आणि ह्याच्यात घनजीवामृत टाकलं तर कांद्याची अजून साईज वाढते. आणि ताकाची सुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो, आंबट ताकाची, बुरशीनाशक म्हणून. आता पूर्ण शेती ही बेडवरतीच केली जाते पूर्ण? हो, सगळी बेडवर. हा जो बेडवर करायचं कारण काय, तर खाली लावून सुद्धा बघितला आम्ही कांदा. आता हा खालच्या कांद्याची ग्रोथ बघा तुम्ही, एकाच वेळेची आहेत ह्या ग्रोथ. बरोबर. आणि हा वरचा कांदा बघा, याची पात किंवा ही. आणि हा काढायला आम्हाला एकदम इझी जातो, सोप्पा, एकदम भुसभुशीत, म्हणजे जास्त मेहनत नाही लागत. आणि ह्याच बेडवर आम्ही पुढच्या, आता हे 1 द्वेल घेतलं ना पीक की पुढच्या द्विदल घेतो, म्हणजे भेंडी वगैरे, गवार. बेड असाच ठेवता? पेड असा म्हणजे ह्याला परत नवसारतो, म्हणजे ही माती खोऱ्याने अशी वळून भरायची देतो फक्त. हा, हे जे वल्ल करून खोऱ्याने वळतो, थोडीसं कुदळीने चालतो. बेड किती बाय किती वरती राहतात? आता हा 2 फुटाचा आहे आणि मध्ये 1 फूट अंतर ठेवलेलं आहे चालायला. त्यामुळे ह्या 2 फुटात बरेचसे कांदे बसतात, 90 कांदे बसतात आपल्या ह्याच्यात. सगळ्या सिटीला ड्रीप, आणि जिथं गरज लागेल तिथं स्प्रिंकल सुद्धा केलेले. म्हणजे ऑटोमेशन पूर्णपणे केलेले. हे झालं तुमचं उन्हातलं. मग ह्याच्यामध्ये मी भेंडी, गवार, जेवढ्या उन्हातल्या भाज्या असतात त्या हिथं घेतो ह्या प्लॉटमध्ये. आणि ह्याच्यानंतर जे मल्टी क्रॉपिंग केलंय मी, मेन माझा क्रॉप आहे शेवगा, ओडिसी मोरिंगा. हे पहा, हा शेवगा आहे. आता परवा वादळ एवढं झालंय तरी बरीचशी फुलं गळाली, पण शेंगा बघा कशा आहेत, क्वालिटी. आणि ह्याच्या खाली मी मल्टी क्रॉपिंग म्हणून इथं बघा स्ट्रॉबेरी लावलेली बघा. आणि ही स्ट्रॉबेरीची रोपं सुद्धा माझीच, मी तयार केलेली, अख्ख्या रानात जिथं आहेत. कमीत कमी माझ्याकडं 1000 रोपं आहेत ही स्ट्रॉबेरीची तयार केलेली. आणि याची विक्री आपल्या आउटलेटवरच? हा, ह्याची विक्री सगळी आपल्या आउटलेटला होती. इथं जो माल पिकवला जातो तो आपल्या आउटलेटला बुकिंग करून आपण विकला जातो. दर शनिवारी आपल्या इथं आठवडी बाजार असतो. शेवगा केल्यामुळे उन्हाळ्यात खाली जे आपण पिकं लावू त्याला त्रास होत नसेल, म्हणजे सावली होत असेल त्यांना? बरोबर. एक प्रकारचं ग्रीन हाऊस आहे. तुम्ही बघा, आता स्ट्रॉबेरी उन्हाळ्यात अशी एवढी हेल्दी असते का? हे पानांची क्वालिटी बघा, एवढी हेल्दी नसते, फार सुकलेली असते. महाबळेश्वरला सुद्धा जाऊन बघा. बरोबर. पण ह्याची क्वालिटी का एवढी भारी, तर आपल्याला हे एक प्रकारचं शेडनेट आहे. म्हणजे हा मी अनुभवाचा इथं वापर केलाय, जेणेकरून माझी स्ट्रॉबेरीला सावली मिळेल, मला बाकीचा इतर खर्च वाचेल जो ग्रीन हाऊस मधला असतो तो. आणि तोच अनुभव वापरून मी इकडे मल्टी क्रॉपिंग केलंय. बर. मग आता ह्यात तुम्हाला दिसतंय, इथं बघा आता कोबी लावलेला आहे आपण, हा दिसतोय कोबी आहे, हा फ्लावर आहे, त्याच्यामध्ये ढोबळी मिरची आहे. बरं, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळं केलंय. हो. आता हा अंतर किती आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये 8 फूट अंतर आहे दोन्ही शेवग्यामध्ये. आणि 2 रोपांमध्ये ह्याच्या 8 बाय 8चा चौकोन आहे. आणि त्याच्यामध्ये बघा आपण मध्ये बेड केलाय 4 फुटावरती. 4 फुटावरती. आणि त्याच्यामध्ये आपण आलं, ढोबळी मिरची, प्लस तुमचा कोबी, फ्लावर, आणि त्याच्यात ही जंगल मॉडेल म्हणून आता पपई सुद्धा आपोआप येते नॅचरली, आपल्याला लावायला लागत नाही.
आणि ह्याच्यामध्ये आलं सुद्धा आहे या बेडमध्ये. बरं, म्हणजे आधी आलं काढून झालेलं याच्यावर. नाही काढलं नाही, आम्ही काय करतो लागण तेवढंच आलं काढतो बाजार भाव बघून, म्हणजे आम्हाला आउटलेटला जेवढं लागतं तेवढं. हे दिसतं आलं. आणि हे जरी नाही काढलं मी या वर्षी, हे 11 महिन्याचं पीक असतं, तर हे FD सारखं वाढतं अजून, मल्टिप्लाय म्हणजे ह्याचं वजन वाढतं, ह्याच्या अजून वाढ होती. त्यामुळे आम्ही जमिनीतून लागण तेवढं, म्हणजे निसर्ग वरबडायचा नाही, जसं लागतं तेवढंच काढायचं. नुसतं बाजार भाव आहे म्हणून उपसायचं नाही. हे कंदवर्गीयाचा हा लय फायदा आहे. बरोबर. आणि ह्याचा प्लॅन बी म्हणजे तुम्हाला सांगतो, हे झालं खालचं, तर हा शेवगा आहे. हा शेवगा आम्ही 80 रुपयेचा अर्धा किलो याप्रमाणे आउटलेटला बुकिंग असतं. आता हे झालं आपलं शेंग. ह्या साईजची शेंग आपली विकली जाते बघा, हो का, ही दिसते अंगठ्याच्या साईजची. ही खायला खूप सुंदर लागते. मग आता तुम्ही रासायनिक मार्केटला बघा असल्या शेंगा असतात, त्याचा काही उपयोग नाहीये. ह्यात कॅल्शियम नसतं, 100% कॅल्शियम ह्यात, गरबीर सगळं असतं. तर हे आम्ही विकतो. आणि ह्याच्यानंतर प्लॅन बी जो आहे तो आता वरती आहेत बघा, वाळलेल्या शेंगा ठेवल्यात आम्ही जपून, तर त्याचं आम्ही सीड्स करतो. हे आता बियांसाठी तुमच्या पाठीमागे आहेत बघा, सगळ्याकडे वाळलेल्या शेंगा आहेत. यापासून आपलं बी तयार होते, ह्याच्यापासून बी तयार होते, बियाची पण विक्री होते, बियांची पण बुकिंग असते, विक्री होते. आणि हे जे कवळा कवळा पाला दिसतोय ह्याचा आम्ही मोरिंगा पावडर करतो, म्हणजे शेवग्याची पावडर. ही तुम्हाला थालीपीठात वापरू शकता, वरणात वापरू शकता, आणि 1 चमचा पाण्यात टाकून सकाळी आणण्याच्यापोटी हे घेऊ सुद्धा शकता. जसे मार्केटमधनं मागणी आहे तसं नंतर बनवत गेलं. हे आम्ही पावडर कधी बनवतो खरी, आपल्या पावसाळ्याची जेव्हा छाटणी होती आपली सप्टेंबर महिन्यात, म्हणजे ऑक्टोबर हिटला वाळवतो आम्ही ह्याला. आणि त्यावेळेसची पानं जी असतात ती खूप हेल्दी असतात, तेव्हा शेंगा नसतात, सगळं न्यूट्रिशन ह्याच्यात उतरलेलं असतं. बरोबर. त्यावेळेस आम्ही ही पावडर कलेक्ट करून याची भरपूर प्रमाणात पावडर करतो, आणि त्याला खूप मागणी आहे आमच्या पावडरला. तुम्हाला मी सांगितलं की आपण शेवग्यामध्ये जी पिकं घेतल्यात, कोबी वगैरे, तर त्याला सुद्धा आम्ही नायट्रोजन फिक्सिंगसाठी बघा मध्ये पालक लावलेला आहे, हा दिसतोय, हा नायट्रोजन फिक्सिंगचं काम करणार आणि मित्र कीटकांना आकर्षित करणार. जे युरियाचं काम करतंय, युरिया जसं काम करतं तसं ह्या पालेभाज्या करतात. मग हे दिसतंय बघा, इथं मोहरी आहे, ही पण भाजी खाण्यासाठी लावली आम्ही. अजून हा शेपू आहे, करडई आहे. करडई काळ्या माव्याला आकर्षित करतं, म्हणजे हे सापळा पीक आहे. सापळा पीक म्हणजे काय राहतं, एक थोडक्यात सांगा. तर हे सापळा पीक म्हणजे मित्र कीटकांना आकर्षित करतं पौर्णिमेला आणि अमावस्येला, म्हणजे तुमचा पहिल्यांदा कीटकनाशकाचा खर्च वाचवतं. त्यामुळे ही सापळा पीक आपण मध्ये मध्ये मुद्दाम लावतो. जे की मुख्य पीक आहे आपलं, ते रोगांपासून वाचण्यासाठी आपण ही सापळा पीक लावतो. हे पहा, इथं पालक लावलेला आहे मधल्या बेडला. म्हणजे यांनी पहा पुरेपूर जागेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे. जे म्हणतात ना की एकूण एक भागाचा उपयोग करून घ्यायचा. शेवग्याच्या बरोबर मध्ये ढोबळी पण आहे, बाकी इथं टोमॅटो पण आहे, आणि त्याच्या बाजूने कोबी, फ्लावर. बरोबर शेवग्याच्या जो बेड आहे त्याच्यावरती वेगवेगळी पिकं आहे. आता इथे पालक आहे, त्याचबरोबर इथं करडई लावलेली आहे, वेगवेगळी पिकं लावलेली आहे त्याच्यावरती. एकदम मस्त नियोजन आहे यांचं. इकडं बघा, ह्यात तुम्हाला सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं बघा. इथं दोन्ही साईडला ब्रोकोली 1.25 फुटावर, त्यात रेड कॅबेज लावले आपण. परत मध्ये वांग आहे, भरताचं वांग, जांभळं असतं ते. त्याच्यामध्ये हळद सुद्धा आलेली, आंबे हळद. पण आता हे जे मॉडेल बघतो आपण, एका बाजूला तुम्ही रेड कॅबेज लावलंय, ब्रोकोली लावलंय, आणि मध्ये वांग लावलं. मग जेव्हा मोठं होतं तेव्हा गर्दी नाही होत का याच्यामध्ये? नाही होत, सांगतो ना कसं होतं. तर वांग जे असतं ते वर जातं ह्या साईजला, इथं वांगी लागतात, आणि ब्रोकोली असते ती एवढीच त्याच्या खाली. आणि जे आलं असतं ते पण त्याला नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतं. आता हे संपत आलं की आलं बाहेर येणार कधी, मे जूनला, तो पण हा तुमचा ब्रोकोली निघलेला असतो. कोबी पण त्याची हाईट एवढी असते, म्हणजे हा वर जातो ना, हा एकमेकाला एक प्रकारचं संरक्षण, म्हणजे हे एक प्रकारचं एकत्र कुटुंब पद्धत सारखं झालं. ह्याला आम्ही मल्टीक्रॉपिंग म्हणतो. हे खूप चांगलं आहे की कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं. आणि तुम्हाला बघा ना, हे तर किती प्रकारच्या भाज्या आहेत. वांग आहे, हो का, वांग्याला सुद्धा फुल लागलंय. इथं झेंडू आहे, तर झेंडूचा उपयोग काय, तर मित्र कीटकांना आकर्षण, जे मगाशी मी सांगितलं सापळा पीक. मग हे मधमाशांना अट्रॅक्टिव्ह झाले की तुमची फळधारणा होते. बरोबर. आणि जास्तीत जास्त मित्र कीटक आले की तुम्हाला कसला रोग येत नाही. हे बघा, एवढा पाऊस वगैरे सगळं पडला, कुठं रोग दिसतोय का? पानांची क्वालिटी बघा, किंवा हो का रेड कॅबेजची क्वालिटी. हा फरक आहे सापळा पिकांचा. आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढं जीवामृत पाजता तेवढं तुमची हेल्दी माती होते. आता मला काहीच मारायला लागत नाही तरी क्वालिटी बघा झाडांची. म्हणजे तुम्ही जेवढं मल्टीक्रॉपिंग करता तेवढा तुमचा फायदा आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या पिकात तुम्हाला पैसे देऊन जातं. ह्याला सुरणाचं फुल असं म्हणतात. हे 3 वर्षातून एकदाच येतं. ज्यावेळेस त्या कंदाची पूर्ण वाढ होते, म्हणजे 8 ते 10 किलोचा कंद झाला की असं फुल होतं. आता ही त्याची कळी आहे, तर ह्याची पण सुद्धा आपण भाजी करून खाऊ शकतो, रानभाजी म्हणून ह्याची. आणि ह्याचा मेन उद्देश काय, तर माझा जो वरचा शेवगा आहे त्याला पावसाळ्यात ॲक्सेस पाणी होतं बघा, तर ते ॲक्सेस पाणी वाढण्याचं काम शेवगा आणि झेंडू करतो. त्यामुळे तुमच्या रानात शेवग्याच्या रानात किंवा कोणत्या पण जंगल मॉडेलमध्ये झेंडू हा कंपल्सरी पाहिजे, आणि कंदवर्गीय भाज्या पाहिजेत. तर तो तुम्हाला कसल्याच रोगांना
रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या शेतात होणार नाही. यामुळे ते सुरण म्हणजे तुम्ही याच्या आजूबाजूला लावत गेलेले का हो, शेवग्याच्या? सगळ्या शेवग्याच्या शहरात तो होता तिथं नवीन आले. इथं आता पण मे लावलेले महिन्यात आलेले. सुरुवात झाली सुरण बाहेर यायला आणि त्यांची फुलं यायला. हे काढल्यावरती कंद परत लावता की काही कंद परत त्याच्यातच ठेवता? आता आम्ही काय करतो, आम्हाला लागतं तेवढं सुरण काढतो आणि त्याला जे डोळे असतात ते मेन सुरण खाण्यासाठी वापरतो आणि साईडचे डोळे आम्ही परत जिथं जागा आहे फळझाडं त्यांच्या खाली लावून टाकतो. मग आम्ही सुरण लावतो, हळद लावतो, आलं लावतो. जिथं जिथं झाड आहेत त्याच्या खाली तुम्ही त्या जागेचा वापर तुम्ही तसं करू शकता. कंदवर्गीय लावून जी जी फळबाग आहे झाड आहेत तिथलं माती शुद्धीकरणाचं काम करतं हे. म्हणजे जास्तीत जास्त हे पाणी खेचण्याची कामं करतात, एक्सेस पाणी शेतातलं. हा तर एक शेवग्याचा बाग झाला. आणि बरोबर याच्याच बाजूला वेलवर्गीय तुम्ही बाजूनी जेव्हा कंपाऊंड आहे हो. त्याच्या बाजूला वेलवर्गीय लावले. हम्म. वेलवर्गीयमध्ये काय काय लावलंय? ह्याच्यामध्ये वेलवर्गीयमध्ये आपण आबाईची शेंग, कारली, भोपळा, दोडके, परत घोसाळी, कमंडलू अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेलवर्गीय आपण साईडला लावलेले. आणि बरोबर त्याला आच्छादन होतं आणि त्याला स्ट्रॉबेरी लावली खाली तुम्ही. खाली स्ट्रॉबेरी लावली आणि इथं घेवड्याचं उत्पादन सुद्धा घेतलं आपण. श्रावणी घेवड्याचं पावसाळ्यात दर जून महिन्यात ह्याची लागवड करायची. जेवढे जेवढे वेलवर्गीय आहेत ज्यांनी आपल्या निसर्गाने दिल्यात आणि ह्याची लागवड करून आम्हाला दिवाळीनंतर ह्याचं उत्पादन चालू होतं. त्यामुळे आम्ही हे दिवाळी आणि संक्रांतपर्यंत आपल्या संक्रांतीला ह्याच्या सगळ्या भाज्या वापरल्या जातात आपल्याला खायला. म्हणजे आमच्या घरचं तर उत्पन्न होतं पण त्यानंतर आम्ही पुढच्या वर्षीची तयारी करतो. मग आता हे पावसाळ्यापर्यंत चालेल ना? आता हे पावसाळ्यात, पण आता हे नंतर स्वच्छ करायचं आणि ह्याच्यावर परत दुसरं क्रॉप लावायचं. आता पावसाळ्यात लावायचं. मग जिथं घेवडा लावला तिथं घेवडा नाही लावायचा, तिथं भोपळा लावायचा. कारण काय राहतं? मग पिकावर पीक लावलं तर त्याची वाढ होत नाही. हे सगळं सीड्स आम्ही स्वतःचं तयार करतो स्वतःसाठी. म्हणजे तुमचं स्वतःचं सीड्स तयार करा तुम्ही, पण जास्त झालं तर आपल्या ह्या गोष्टींचा प्रसार करा की जेणेकरून आपल्या देशी बियाणं आपल्या भारतात की अख्ख्या जगात हे वाढेल. ही खरं काळाची गरज आहे. मग आता बऱ्यापैकी तुम्ही जे देशी बियाणे आहे तेच वापरत राहता, देशीवाली वाण. सगळं देशी वाण. हा पूर्णपणे मोकळा भाग ठेवलेला आहे. याचं कारण काय? आणि बाजूनी पूर्ण अशी वेलवर्गीय लावलेली अशी काहीतरी. तर ह्याचं कारण काय की हे आमचं प्लेग्राऊंड आहे खेळायचं. आम्ही एक मॉडेल करताना विचार करून केलेलं आहे की आपलं घर हे सगळ्या घराचा विचार केला की आपल्याला खेळायला पण जागा पाहिजे. हल्ली खेळायला जागा राहिलेली नाही बघा कुटुंबात शहरात. तर आम्ही काय केलं की इथं आम्ही बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो, पण खेळता खेळता आम्ही इथं सगळे मेडिसिन प्लॅन्ट ठेवल्यात जेणेकरून इथला ऑक्सिजन बार आहे आमचा हा. तर त्याच्यामध्ये आम्ही गुलकंदसाठी स्वतःचा गुलकंद तयार करायला असे 40 गुलाब लावले तिथं. पॅशन फ्रूटला पण बघा तिथं पॅशन फ्रूट आता लागले. आमची सरबताची सोय सुद्धा झाली. जेव्हा आडुळसा आहे किंवा ही जी फुलं दिसत आहेत तिथं की आपलं जे हे तुम्हाला दिसतंय आता शेवग्याला जे फुलं हे लागल्यात तर मधमाशांना जास्तीत जास्त हे आकर्षित करतं. जेवढी तुमच्या रानात फुलं तेवढं तुमच्या मधमाशा जास्त आणि मधमाशा जास्त झाल्या की परागीकरण जास्त. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि यांनी इथं मेडिसिनल प्लांट तर लावलेत पण खालची पण जागा सोडलेली नाहीये. प्रत्येक जागी आता हा काय कोबी का फ्लावर? कोबी लावलेला आहे 2 ड्रिपच्या मध्ये 1.25 फुटावर. म्हणजे इथलं पाणी सुद्धा आम्ही वाया जाऊन देत नाही. आणि मेन म्हणजे आम्ही जास्तीत जास्त जमीन जमीन. तुम्हाला इथं कोबी दिसेल बघा, पालकाचं बी आलंय, ह्याच्यात गुलाब सुद्धा आहे आमचा, परत शेवंती सुद्धा आहे अशी, आणि इतर फुलझाडं सुद्धा आहेत आणि तुळशी सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणता ही पपई मी लावलेली नाही, निसर्गाने लावलेली. म्हणजे का तर मी तणनाशक वापरत नाही म्हणून. तर ही दिसती पपई विविधते फार्मची तयार झालेलं बी आहे. म्हणजे आम्ही ह्याला विने पपई म्हणतो डायरेक्ट आता. म्हणजे आपोआप आलेल्या ज्या आम्ही पहिल्या लावल्या होत्या ज्या आईसबेरी, रासबेरी किंवा गावरान पपई, त्यांचं मल्टी म्हणजे सगळ्यांचं मिक्स होऊन हे पपया तयार झालेले आहेत. आणि त्या इतर ठिकाणी आले की आम्ही त्या जपतो. तर आमचं आता इथलं बघा ही पपई आली आणि हा जो गवती चहा आहे तर ॲक्सेस पाणी वाढण्याचं काम करतो आणि मी इथलं मातीचं शुद्धीकरण करतो. हे झालं. हे तर बघा स्ट्रॉबेरी, इथं सुद्धा कोबी आणि ह्याच्यामध्ये काळी हळद आहे जी खूप कॉस्टली जाते, ती म्हणजे महाग असते ही. आता ती यायला सुरुवात झाली, म्हणजे कंदवर्गीय भाज्या यायला लागल्या. आणि हे औषधावरून आपण आलं तर हे बघा ह्याला गुंजपाला म्हणतात. कंठसुधारक गोळी ह्यापासून बनवली जाते. हा आहे बेडगीचा पाला. तुमची साखर जी असते ना ती सुद्धा मातीगत लागते हे पाला खाल्ल्यावर. शतावरी आणलंय, बहावा. म्हणजे ही जे डेव्हलपमेंट केलेली ही पूर्ण फॅमिलीसाठी केलेली आहे. हे फॅमिलीचा विचार करून केली. आणि ह्यातून जे ऍक्सेस उत्पन्न होतं म्हणजे सीड्स निघतात किंवा हा पाला ऍक्सेस निघतो तो आम्ही आमच्या आउटलेटला ठेवतो. हे बघा आता आपण जिथं आलोय ना, हे 2012 साली मी हे पहिल्यांदा जंगल तयार केलं 5 गुंठ्यामध्ये. त्याच्यात सगळ्या प्रकारचे फ्रुट्स लावले. मग हा दिसतोय हा आंबा आणि हे दिसतंय हे एअर ॲपल्स. ही सुद्धा कोकणातली झाड आहेत. आणि त्याला हे जे दिसतंय पडलेलं तुम्हाला हे आमचं कास्ट आच्छादन. हे जो पालापाचोळा आहे तो आम्ही इथंच डम करतो. त्यामुळे इथली आपली जी माती असते त्याच्यात गांडुळांची संख्या भरपूर असते आणि मातीतला सेंद्रिय कर्ब जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे ही माती भुसभुशीत असते. मग इथं किती जरी पाऊस पडला तरी पाणी
विदिन सेकंदात सक करतं. का तर एवढी गांडोळ्यांनी इथं बिळं पाडलेली असतात मातीला आपल्या, म्हणजे तेवढा ये जा करतात. इथं काय लागवड करता? ह्याच्यामध्ये आता आपण ह्याची लागवड केलेली होती हळदीची, त्यामुळे ह्यात सगळी हळद आहे आता हळद आहे. हा, आणि ह्या ज्या बेडमध्ये ह्यात सगळं आलंय. हा पालापाचोळा जो आपलं छाटण्या केलेल्या असतात किंवा नारळाच्या फांद्या वगैरे, त्याचा आम्ही छाटणी करतो आणि इथं साठवतो. हा जो आहे ह्याच्यापासून आम्ही ब्लॅक गोल्ड तयार करतो. म्हणजे काय? म्हणजे अमृत मिट्टी म्हणतात ह्याला. हे ज्यावेळेस हे आम्ही असं हे करतो, साठवतो आणि त्याच्यावर स्प्रिंकल चालू करतो. म्हणजे ज्यावेळेस आमच्या शेतातले पाणी चालू होतं त्यावेळेस स्प्रिंकल चालू होतं आणि ह्याच्यावर आम्ही जीवामृत टाकतो, जेणेकरून ते लवकर हे होतं, कुसतं. आणि त्याची जी 8-1 महिन्यानंतर जी माती तयार होती ती माती आम्ही चाळतो आणि सगळ्या रानात टाकतो. 8 महिने लागतात त्याला? 8 ते 10 महिने लागतात. याचा फायदा काय की आता माझ्याकडे गाय नाहीये, मला सगळं मी विकत आणतो. ज्यांच्याकडे गाय असेल तर त्यांच्यासाठी खूप फायदा आहे. तुमचा शेणाचा ढिगारा असतो त्यात हे पटक्यात कुसतं ते. तर मी हा काय उपयोग केला, मी शहरात राहतो इथं, मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे माझ्याकडं वेळ हा थोडा कमी असतो. मी आवड म्हणून सकाळचे 2 तास देतो, त्यात मग गाई सांभाळणे वगैरे एवढं सोपं नाही गाईचं, त्यामुळे मी सगळं शेण वगैरे विकत आणतो. पण ज्यांची स्वतःचे शेण गोमूत्र असेल त्याला तर अजून फायदा आहे. बरोबर. म्हणजे सगळं त्या गोष्टीमुळे तुम्हाला हे बाकीच्या मला म्हणजे काय म्हणतात कुजवायची गरजच नाही. तुम्ही एका उकंड्यात टाकलं, चाळा, वापरून टाका घनजीवामृत म्हणून. या ठिकाणी बघा मोसंबीची आहे, परत बरीच फळझाडं यांनी लावलेली आहेत या ठिकाणी. लिची आहे, काश्मीरी लिंबू आहे, आवळा आहे, लाल पेरू आहे, परत तुमचा जांभळ आहे, चिक्कू आहे. आणि त्याचबरोबर इकडं तुम्ही हे आळूची पानं पण लावलेली आहेत पूर्ण सावलीत. हे दिसतंय ना, हे पेरू खाली आळूची पानं, पेरूचं झाड आहे. आणि हे जे मध्ये पालापाचोळा हा सगळा काष्टाच्छादन आहे. त्याचे फायदे तुम्हाला मगाशी मी सांगितले. बरोबर. पाण्याची बचत होती, खुरपणी वाचते तुमची. हे जे दिसतंय नारळ, त्याच्यावर हा आपण खायच्या पानाचा वेल चढवलेला आहे. केळी लावलेली इकडे, केळी, तिथं सगळे मसाले. जिथपासनं त्यांची सुरुवात झाली होती ते हे मॉडेल आहे हे पूर्णपणे. आता तिकडं तर फळांची झाडं लावलीत तुम्ही, फळझाडं. हो. हे कशा प्रकारे बनवलं होतं? कारण इथं शेवगा दिसतोय, बरीच झाडं दिसतात वेगवेगळे. आता इथं शेवगा म्हणजे आपलं मेन क्रॉप होतं आणि त्याच्यात इंटर क्रॉप म्हणून आम्ही पालेभाज्या करायचो मधल्या बेडमध्ये वगैरे, मधल्या गॅपमध्ये. मग नंतर आमच्या डोक्यात आलं की नुसतं शेवगा नाही तर आपल्याला बाकीच्या झाडांचे पण उपयोग आहे. मग इथं आम्ही चवळी, एअर पोटॅटो ही अशी मल्टी क्रॉप केल्या. आणि त्यानंतर जी मधली जागा राहिली त्याच्यामध्ये आम्ही सफरचंद, मोसंबी, संत्री, लिंबू हे असे एडिट केलं. का तर आता ह्यांचं 2017 साली लावलेलं आहे, तर आज ना उद्या ह्या शेवगाला एक ठराविक आयुष्य असतं, ते संपणार. मग लगेच प्लॅन बी तयार करून आम्ही बाकीची फळझाडं करून ठेवली. आणि साईडला वनभिंत म्हणून सीताफळ लावलं आणि राजबेरी. शेवगा तर लावलाय, ते पण बाजूनी पूर्ण वेलवर्गीय, ह्या बाजूनी पण वेलवर्गीय, त्या बाजूनी पण वेलवर्गीय, आणि मध्ये मध्ये तारा मारल्यात तुम्ही. बरोबर, त्याला सपोर्ट पण मिळतो आणि त्या झाडावरती पण चढते कधी काही डबल आपल्याला यातनं पीक घेता येते. डबल टिबल पीक घेता येतं. मेन बघा, तुमचं शेवगा चालू आहे, नंतर तुमची सफरचंद लागणार, त्याच्या खाली इथं पालेभाजी येणार, सजीव मल्चिंग म्हणून आम्ही लावणार आता. आणि हा वेल आहे, ह्याच्यात तोंडली येणार, आता तोंडली चालू होती आमची, परत घेवडा, असं म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या तुम्ही 4 तर इथंच झाल्या. आणि ह्या बेडवरती मध्ये पण करत असेल. आता हा राजगिरा मनाने आलाय, पण ह्याच्यामध्ये मेथी कोथिंबीर करणार आम्ही, पालक करणार, जेणेकरून उन्हाळ्यात शेड नेट मध्ये ह्या भाज्या येतात. म्हणजे एकाच याच्या ठिकाणी 5 भाजीपाला किंवा फळ पूर्ण 5 पिकं घेतो. 5 पेक्षा जास्त पिकं मल्टी क्रॉप. तुम्ही जेवढं मल्टी क्रॉप करता तेवढा तुमचा फायदा आहे शेतकऱ्यांचा. आता हे 20 गुंठ्यामध्ये तुमचं किती गुंठे काय कशाला दिलेले? आता 5 गुंठे आम्ही पहिल्यांदा जे जंगल मॉडेल आहेत ते आमचं उभं झालेलं आहे. आता हे दुसरं मॉडेल तयार केलं, हे पण तयार होते. 5-5 गुंठ्याचे पीस केलेत आम्ही. आणि दुसरे जे 5 गुंठे आहेत शेवग्याचं, त्यात शेवगा विक्री पण होतं आणि सीड्स पण तयार होतं. आणि जे आपण सुरुवातीला आल्या बघितलं तिथं आम्ही उन्हातली पिकं, म्हणजे ज्यांना ऊन लागतं, कांदा, भेंडी वगैरे, वांगी, लसूण, ते आम्ही उन्हातली पिकं घेतो. आता माझं एक म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही जी शेती करणार आहात तर आधी स्वतःचं विषमुक्त ताट तयार करा. म्हणजे स्वतः अनुभव घ्या की ते विषमुक्त ताट करण्यासाठी किती खर्च येतो, कसं करावं लागतं, किती कष्ट घ्यावे लागतात, की जेणेकरून आपण जेवताना आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण काय खातोय. त्यासाठी तुम्ही आधी पहिल्यांदा स्वतःची विषमुक्त शेती करा. मग त्याच्यात तुम्ही जंगल मॉडेल तयार करा आणि सगळ्या भाज्या लावा आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला त्यातून अनुभव येईल की ह्याचे फायदे काय आहेत. तर विषमुक्त शेतीचे फायदे काय आहेत की पहिल्यांदा तुमचा दवाखाना हा टोटली बंद होतो. मेन दुसरी, तुमचा जिमचा खर्च वाचतो. तुम्ही रोज 2 तास दिले ह्या शेतीला तर तुमचं रोजची जिमला जे जाता तर तुम्ही तुमच्या शेतात कष्ट करा ना, तिथंच स्वतःच्या गोष्टी करा किंवा तुमचं किचन गार्डन बनवा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यातून मिळतील, कढीपत्त्यापासून टॅमॅटोपर्यंत आणि सगळ्या फ्रूट्सपर्यंत.
मग त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि तुमच्या हेल्थमध्ये काय फरक पडतोय बघा, आणि मग तुम्ही अजून मोठ्या प्रमाणात शेती करू शकता कमर्शियल लेवलवर. मंडळी हे पहा त्यांचा फार्म हा, आणि त्याचबरोबर इकडे आउटलेट खोललेले. हे आता आउटलेट खोलून किती दिवस झाले तुम्हाला? आउटलेट खोलून 1 महिना झाला. शिवजयंतीला चालू केला आपण. आउटलेट खोलण्याचं कारण काय? कारण आपण जे उत्पादन करतो तो विकता आला पाहिजे ना माल, तुम्ही जो तयार केलेला तो विकण्यासाठी मग स्वतःचा आउटलेट तयार व्हायला पाहिजे किंवा मार्केट बेस तयार पाहिजे. याच्या आधी तर विक्री करतच होते. विक्री शेतात येऊन लोक घेऊन जायची, नाही तर आम्ही सोसायट्यांना जाऊन द्यायचो पोर्टरने. आता पूर्ण आउटलेट खोललंय. आता स्वतःच आउटलेट खोललंय. या आउटलेटमध्ये पहिल्यांदा आपण काय करतो की आपला जो शेवगा असतो ड्रमस्टिक तो विक्रीला ठेवतो आठवडी बाजाराला शनिवारी, आणि ज्या ड्रमस्टिक नंतर ज्या शेंगा वाळतात, ज्याच्या सीड्स, त्या अशा सीड्स तयार करतो शेतकऱ्यांसाठी, म्हणजे लावण्यासाठी शेतात. मग त्यात शेवगा आला आणि 45 प्रकारचे असे बी आहेत. आपलं हे झालं आपलं किचन गार्डन, पण ह्याला लागतं तेल, मीठ. मग बरं, जे हे बाकीचे जे प्रोडक्ट येतात, हां, बाकी सगळं ठेवलेलं तुम्ही? हां. गहू, हां. तांदूळ आणि तेल, बाकी सगळं आहे. हो, हे सगळं बाहेर आपले जे शेतकरी जसं सांगितलं, नॅचरल शेतकरी सगळे नैसर्गिक SP सगळं नैसर्गिक पद्धतीने केलं जातं. याचे रेट कसे ठरवले जातात की मार्केटनुसार, की तुमचे काही वेगळे राहतात? आता शेतकरी स्वतःचा हमीभाव ठरवतो. समजा त्याला 300 रुपयाला तेल परवडतं, सगळं शेंगदाणे वगैरे त्याची पेंड, मग त्याच्यावर ट्रान्सपोर्ट कॉस्ट आली, तुमचे हिथं येण्याचे मजूर म्हणजे जो हमाली, ते एक ठराविक आम्ही 10% ते 20% त्यात ऍड करतो आणि विक्रीसाठी ठेवतो. वर्षभर ती एकच राहते? एक हमी भाव ठरलेला. लसूण, गावरान लसूण 400 रुपये किलोनी जातो आमचा. वर्षभर ती किंमत तीच ठरलेली फिक्स. हा, आता एवढं 20 गुंठ्यात शेती केलेली आहे, ती तर तुम्ही स्वतःसाठी केलेली, तो विषय वेगळा आहे. पण आता त्यातनं विक्री पण करताय. हो. तर त्यातनं काय उत्पादन निघत स्वतःच्या फार्मचं, फक्त हे आउटलेट सोडून? आउटलेट सोडून स्वतःचा म्हणजे 20 गुंठ्यात घरची भाजी वाचते आमची सगळी, टोटली फ्रुट्स वाचतात. म्हणजे ते 15-1 हजाराचं आम्हाला दर महिन्याचं आम्हाला उत्पन्न आमचं घरचं फिक्स आहे. प्लस जिमचा खर्च वाचतो आमचा, तो महत्वाचा आहे. आणि त्याच्या अनुसरून आता आउटलेट केल्यामुळे आम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी, इथल्या ॲक्टिव्हिटीजमुळे आम्हाला कडधान्य शुद्ध मिळायला लागलं, परत तेल मिळायला लागलं, मीठ मिळायला लागलं. म्हणजे आता जे कोरोनात आपण जे प्रॉब्लेम्स फेस केलात ते इथं सगळे आमचे सॉल्व्ह झालेत आता. बरोबर. की किती लॉकडाऊन आलं तरी आमच्याकडे आमचा स्टोरेज राहील ज्याच्या त्या शेतकऱ्याचा. आता नैसर्गिक शेती तर फायद्याचीच आहे आणि त्याचे प्रोडक्ट तर फायद्याचे आहेत. हो. तर इतकं शेतकऱ्यांनी कशा प्रकारे उतरलं पाहिजे, एक त्याविषयी सांगा. तर शेतकऱ्यांनी पहिल्यांदा 5 गुंठ्यात स्वतःचं विषमुक्त ताट तयार केलं पाहिजे. त्याच्या आधी कुठं प्रशिक्षण किंवा माहिती घेणं? प्रशिक्षण लागलं तर गुरुजींची पुस्तकं आहेत, SPKची, सुभाष पाळेकरांची, आणि तुम्ही स्वतः आधी 5 गुंठ्यात सुरुवात करा आणि विषमुक्त स्वतःचा आधी ताट तयार करा आणि मग विक्रीचा विचार करा. बरोबर. तर मंडळी, सगळी माहिती पाहिली आपण, फार्म पासून ते आउटलेटपर्यंतची सगळी माहिती पाहिली. तर खरंच खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.